हरिभाऊस पादुका दान. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, श्री हरिभाऊ हे स्वामींचे भक्त अक्कलकोटास गेल्यावर चांदीच्या पादुका त्यांनी मळवून आणल्या व श्री समर्थांपुढे ठेवल्या. त्या महाराजांनी तेव्हाच आपल्या पायात घालून त्याचवर ते बसले. सतत 14 दिवसापर्यंत महाराजांनी पादुका आपल्याजवळ ठेवल्या व नित्य पायात घालून त्याचवर मोठ्या प्रेमाने ते बसत असत. या चांदीच्या पादुका आपणच प्राप्त व्हाव्यात म्हणून सेवेकरी लोकांनी खूप कटपट करून पाहिले, परंतु महाराजांनी त्या कुणासही दिल्या नाही. ते म्हणत असत की हे माझे आत्मलिंग आहे व ते मी कोणास देणार नाही. पुढे 14व्या दिवशी हरिभाऊ दर्शनास गेले असता त्यास त्यांनी आपणाजवळ ओढून घेऊन म्हणाले, तू माझा सूत आहेस. तू आपला सर्व रोजगार धंदा सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांध व त्यावर ध्वजा उभी कर. मग महाराजांनी पादुका आपल्या हातास, पायास व तोंडास वगैरे सर्व अवयवास लावून हरिभाऊस हात जोडून उभे राहण्यास सांगितले व त्याचकडून 3 वेळा उठाबशा काढविल्या आणि सांगितले, हे माझे आत्मलिंग आहे. त्या किल्ल्यात मांडविण्याकरता तुला दिले आहे. तू आजपासून माझा सूत झालास. पुन्हा हरिभाऊस आपल्या पोटावरून हात फिरवण्यास महाराजांनी सांगितले व पादुका मस्तकावर धारण करण्यास सांगितले. मग काय विचारता, हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनात मावेना. तो आनंदाने नाचू व रडू लागला व श्री महाराजांचा जयघोष करू लागला. पुढे पंडित गजानन हरिभाऊ हे आपल्या बिराडी गेले. त्याच रात्री महाराजांचा अनुग्रह हरिभाऊस पंडितांचे सांगण्यावरून कळते. त्या रात्री स्वामी समर्थ गावाबाहेरच्या पिंपळाखाली वस्तीस होते. हरिभाऊ व काही मंडळी महाराजांजवळ येऊन राहिली. मध्यरात्री सर्व मंडळी झोपल्यावर महाराज एकटेच उठून बसले व हातात काठी घेऊन झाडाकडे म्हणाले, तू साले यहाँ से निकल जा, नीचे हमारे बाल गोविंद सोये है. याप्रमाणे 3 वेळा बोलून काठी उभारली. त्या सरसे ते झाड खळखळ असे हलले व त्यातून मशालीचे उजेडाप्रमाणे गोळा जाताना दिसला. हरिभाऊ व पंडित यांनी गुपचूप तिथून त्या ठिकाणाहून हे सगळे पाहिले. काही वेळ गेल्यानंतर हरिभाऊ हळूच उठून स्वामी सन्निध जाऊन त्यांचे पाय रगडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी महाराज व हरिभाऊ यांच्या गुप्त गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या. शेवटी आपली छाटी, कफनी वगैरे कपडे उशाखाली होते ते हरिभाऊंच्या अंगावर फेकून दिले आणि त्यास सांगितले, आपला संसार सर्व लुटवून टाका. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी आत्मलिंग व पादुका घेऊन महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून मंडळींसह हरिभाऊ मुंबईस परत आले. त्यावेळेस ते कामाठीपुऱ्यात राहत. मुंबईस आल्यावर गुरुआज्ञा शिरसावंद्य करून प्रथम त्यांनी आपला संसार लुटविण्याचे काम केले. म्हणजे आपला संसार जे काही होते ते दान धर्म करायला सुरुवात केली. धन्य धन्य त्या गुरु शिष्यांची. सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर काम, क्रोध, लोभ, मोद, मह, मत्सर या षड्रिपूंचा क्षीण होऊन कडकडीत वैराग्य त्यांना प्राप्त झाले. हरिभाऊ घरचे चांगले असल्याने पगार थोडा होता, तरी त्यांनी संसार मात्र उत्तम मांडला होता. श्रीमंताप्रमाणे दागदागिने त्यांच्याकडे होते. म्हशी होत्या, गाई गुरे होती. ब्राह्मणास बोलावून सर्व चीजवस्तू त्यांनी लुटविली, म्हणजे दान केली. हरिभाऊंची पत्नी ताराबाई, तिच्या अंगावर सोन्याचे तोडे, वजन भार 60, सोन्याच्या बांगड्या 24 तोळे, 18 पुतळ्या, ठुशी, नथ, बुगड्या हे सर्व दागिने सोने एकाकडे जाईल
म्हणून दागिन्यांचे पैसे करून हरिभाऊने ते ब्राह्मणांना दान दिले. ताराबाईस मणी मंगळसूत्रसुद्धा त्याने ठेवले नाही. व आपण भगवी वस्त्रे नेसून, पत्नीला पांढरी साडी नेसून, टाळ चिपळ्या घेऊन ते स्वामींची भक्ती आणि कीर्तन करण्यास निघाले. तात्पर्य: श्रोतेहो, हरिभाऊ हे स्वामींचे अतिशय निकटचे भक्त होते. स्वामींनी प्रत्यक्ष त्यांना स्वामीसूत म्हणून स्वीकारले. श्रोतेहो, असे भक्त विरळेच असतात. स्वामींनी त्यांना सर्व द्रव्य लुटवण्यास म्हणजेच सर्व संपत्ती दान करून पांढरे भगवे कपडे घालून भजन कीर्तन करण्यास प्रेरणा दिली. तसेच वर्तन हरिभाऊंनी सुद्धा केले. सर्वसामान्य माणूस हे सर्व करायला सहसा धजावत नाही, तयार होत नाही. त्यासाठी भगवंताप्रती माया, प्रेम आणि भक्ती असावी लागते आणि ती हरिभाऊंजवळ होती. श्रोतेहो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा. कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ.